नमस्कार मित्रांनो. गॅसमुळे सगळ्यांना गॅसवर ठेवलेलं आहे, कारण रोज बातम्या येत आहेत की गॅसचं शॉर्टेज आहे, टंचाई आहे आणि त्यामुळे अनेक हॉटेलं रेस्टॉरंट बंद पडत आहेत. अनेक ठिकाणी लोक चुलीवरची रेस्टॉरंटही बंद पडत आहेत, कारण ते चुलीवर बनवतच नव्हते, गॅसवर बनवत होते. अनेक उद्योगांना त्याचा फटका बसलेला आहे. घरात काय करायचं, लोक आपला सिलेंडर भरून ठेवत आहेत, म्हणजे मागवून ठेवत आहेत. त्याच्यातही आता OTP वगैरे KYC करायला सांगत आहेत आणि नवीन सिलेंडर मिळवायला 21 दिवसाच्या ऐवजी 25 दिवसाची मुदत केलेली आहे. पोलिसांची भरारी पथकं केलेली आहेत. कोणी गॅसचं साठवण तर करत नाही ना, हे बघायचे अधिकार दिलेले आहेत. आणि नेमकं काय होतं हे कळत नाही आहे, कारण आपल्याला गॅस म्हणजे गॅस वाटतो. त्याच्यातला LPG काय आहे, CNG काय आहे, LNG काय आहे, याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नसतं. आणि त्यामुळे ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. आज संसदेमध्ये या विषयावर चर्चा झाली. अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्याला हरदीप सिंग पुरी जे पेट्रोलियम मिनिस्टर आहेत त्यांनी उत्तर दिलं. आणि तरी लोकांचा गोंधळ काही संपलेला नाही. मी बातमी वाचली, ज्या हॉट प्लेट येतात, इंडक्शन प्लेट, त्याचीही मागणी एवढी वाढली की अनेक इंडक्शन प्लेट, अनेक कंपन्यांची प्रॉडक्ट्स आउट ऑफ स्टॉक झाली. कारण ही आपली जुनी काँग्रेस काळातली मानसिकता आहे की सगळ्या गोष्टीची टंचाई असल्यामुळे जी संधी मिळेल ते साठवून ठेवायचं, उद्या मिळेल की नाही माहिती नाही. म्हणजे जरी मोदी सरकार येऊन 12 वर्ष झाली असली तरी देखील ही मानसिकता अजून आहे, कारण तो आपला DNA झालेला आहे. आणि त्यामुळे समजून घेणं आवश्यक आहे काय झालं ते. लक्षात घ्या मित्रांनो, आधी आपण स्वयंपाकाच्या गॅसबद्दल बोलूया. इथे 2 प्रकारचा गॅस आहे, खरं 3 प्रकारचा, पण 2 प्रकारचा. LPG जो लिक्विड पेट्रोलियम गॅस आहे, तो पेट्रोलियम पदार्थापासून तयार केला जातो, म्हणजे तेल शुद्धीकरण प्रकल्पामध्ये तो तयार केला जातो. आता हा गॅस देशात जवळपास सगळीकडे सिलेंडरद्वारे पोचवला जातो. मोठ्या शहरांमध्ये महानगर गॅसच्या माध्यमातून थेट घरात पाईपलाईनद्वारे जोडणी देण्यात येते. पण बाकी छोट्या शहरांमध्ये आणि मोठ्या शहरांमधल्याही वाड्या वस्त्यांमध्ये, झोपड्यांमध्ये वगैरे सगळीकडे आता गॅसचा प्रसार झालेला आहे. पण तो मुख्यतः सिलेंडरच्या माध्यमातून गॅस झालेला आहे. या गॅस सिलेंडरचे 2 प्रकार आहेत. म्हणजे एक पाईप गॅस, तो वेगळा काढूया. एक साधा आपण जो सिलेंडर घेतो तो शक्यतो लाल रंगाचा असतो, आणि जो एक व्यावसायिक वापरासाठी असतो तो निळ्या जांभळ्या अशा रंगाचा असतो. त्याचा आकारही थोडा मोठा असतो. आता जो सामान्य लोक, तुम्ही आम्ही जो गॅस वापरता, म्हणजे आता आमच्याकडे पाईप गॅस आला आहे, पण आत्तापर्यंत म्हणजे आयुष्यातली 3-4 वर्षापूर्वीपर्यंत सिलेंडरचा गॅस होता, अजूनही सिलेंडर आहे. हा जो गॅस आहे त्याच्यावर सरकार सवलत देतं. ज्या लोकांनी स्वतःहून सवलत रद्द केलेली आहे त्यांना तो बिना सवलत मिळतो, पण बऱ्याच जणांना हा गॅस वर्षातनं काही सिलेंडर सवलतीच्या दरात मिळतात. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, KYC थेट तुम्ही बुक करायचा, आणि ही जी सगळी यंत्रणा आहे ती त्याच्यामध्ये काम करते. आता जो व्यावसायिक वापरासाठीचा जो सिलेंडरचा गॅस आहे, त्या गॅसला आत्तापर्यंत ही यंत्रणा काम करत नव्हती, कारण देशात गॅसची मुबलक उपलब्धता होती. आत्तापर्यंत कधी अशी टंचाई आली नव्हती. आणि त्यामुळे जी गोष्ट बाजारभावाने मिळत आहे त्याच्यासाठी काही तुम्हाला नोंदणी करणं, त्याचा तुमचा आधार कार्ड आणि याच्याशी जोडणी असणं वगैरे काही नाही. कारण जर तुम्हाला बाजारभावाने पैसे भरायचे, गॅस घ्यायचा आहे, आज गॅसची किंमत 1000 रुपये, तुम्ही 1000 रुपयाला घेताय, उद्या ती 1200 झाली, 1200ला घेताय, परवा ती 1500ला झाली, 1500ला घेताय. आता अचानक परिस्थिती आली की मी 1500 रुपये द्यायला तयार आहे, पण तरी देखील मला गॅस सिलेंडर मिळत नाही आहे. याचं कारण म्हणजे लोकांनी साठेबाजी केलेली आहे. अजूनही गॅसचा तसा तुटवडा जाणवत नाही आहे. मी कशाबद्दल म्हणतोय? LPG, लिक्विड पेट्रोलियम गॅसबद्दल. हा तुटवडा जाणवेल का? नक्की जाणवेल. जर हे युद्ध असं चालू राहिलं तर या गॅसचा तुटवडा जाणवेल. आता हा तुटवडा होऊ नये म्हणून सरकार काय उपाययोजना करत आहे की हा जो गॅस आहे त्यातला
60% गॅस आपण आयात करतो आणि 40% गॅस आहे हा देशांतर्गत बनवला जातो. जे रिलायन्स वगैरे ज्यांच्या रिफायनरी आहेत, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, त्याच्यामध्ये आता रिफायनरीना काय केलं आहे, रिफायनरीमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बनतात. हा LPG हा त्याच्यातला एक भाग झाला आणि त्याच्यामुळे रिफायनरीज आपलं फाईन ट्युनिंग बदलून, प्रोसेस थोडी बदलून काही प्रमाणात या गॅसचं उत्पादन वाढवू शकतात. दुसऱ्या गोष्टींचं उत्पादन कमी करून या गॅसचं उत्पादन वाढवू शकतात. ते करण्याचे प्रयत्न त्या करत आहेत. सरकारी रिफायनरीज आहेत ते तर सरकारचेच आदेश पाळतात, पण अगदी रिलायन्ससारख्या खाजगी रिफायनरी आहेत त्यांनी देखील सांगितलं की आम्ही या क्षणी देशासोबत आहोत आणि देशाची जी गरज आहे त्यानुसार आम्ही उत्पादन करणार. आम्हाला ज्यातनं पैसा मिळेल, जास्त पैसा मिळेल, याच्यापेक्षा आज देशामध्ये स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई जाणवू नये याच्यासाठी आम्ही आमच्या उत्पादनात, पण असं करूनही काही तुम्ही हवा तेवढा गॅस तयार करू शकत नाही, त्यालाही मर्यादा असतात. पण जेवढा शक्य आहे तेवढा गॅस तयार करण्याचे प्रयत्न या सगळ्यांकडनं सुरू आहे. आता जो 60% आयात करतो इथे खरं शॉर्टेज आहे, कारण हा 60% आपण आयात करतो तो मुख्यतः आखाती देशांमधून आयात करतो. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तो आयात करतो, मुख्यतः कतार आणि अबुधाबीकडनं आणि काही प्रमाणात ओमानकडनं आयात करतो. आणि त्याच्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये या आयात करणाऱ्या गॅसला पर्याय शोधला पाहिजे. आता सरकारने ते केलेलं आहे की ऑस्ट्रेलियामधनं किंवा आणखीन कुठल्या देशामध्ये जिथून आपण आयात करत नव्हतो कारण थोडं महाग पडत होतं, तो करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरे प्रयत्न इराणशी बातचीत करून, वाटाघाटी करून जर भारतीय टँकरना परवानगी मिळाली, आज तेलाचे टँकर आले पण तसे गॅसचे टँकरला परवानगी मिळाली, तर तिकडनंही हा गॅस येऊ शकतो. तोपर्यंत काय महत्त्वाचं आहे की जे सामान्य ग्राहक आहेत ज्यांना सरकारी यंत्रणेद्वारे OTP BTP आधार विधार हे करून त्यांना तो फक्त 21 दिवसाच्या ऐवजी 25 दिवसात मिळणार आहे. अजून असं झालेलं नाही की कोणी गॅस बुक केला आहे आणि त्याला गॅस मिळालेला नाही आहे, फक्त 25 दिवस ती मुदत झालेली आहे. आता जे व्यावसायिक गोष्टीसाठी गॅस वापरतात त्यांना आत्ता अडचणींचा सामना करावा लागतोय, कारण याच्यासाठी कुठली यंत्रणा नव्हती, कारण आत्तापर्यंत मुबलक गॅस उपलब्ध होता. आता लोकांनी साठेबाजी केल्यामुळे त्यांनाही काळजी आहे, त्यामुळे या गॅसची टंचाई झालेली आहे. या बाबतीत सरकार भरारी पथकं आणि जे काही काळा बाजार वगैरे रोखण्यासाठी प्रयत्न करतो एकीकडे. दुसरीकडनं आतापर्यंत आपण गॅस जिकडनं आयात करत होतो त्याच्या पलीकडे जाऊन आयात करणं आणि इराणशी चर्चा करून या देशातनं आयात करायला मान्यता देणं, या दोन गोष्टींचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यामुळे इथे हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण आज संसदेत सांगितलं की टंचाई निर्माण होईल किंवा गॅस उपलब्ध होणार नाही किंवा चुली पेटणार नाहीत अशी परिस्थिती सरकार येऊ देणार नाही. एक गोष्ट होऊ शकेल, जे व्यावसायिक वापरासाठी गॅस वापरतायत त्यांना जास्त दराने गॅस घ्यावा लागेल. कदाचित घरगुती ग्राहकांनाही थोडा जास्तीचा, सरकार तिथेही सवलत देईल पण थोडा जास्तीचा अधिभार त्याच्यासाठी द्यावा लागेल, कारण जर जगभरातला पुरवठा 25% पुरवठा प्रभावित झाला असेल तर किमती वाढणार हे स्वाभाविक आहे. पण घरी चूल पेटणार नाही अशी परिस्थिती होणार नाही. सरकार त्यातल्या गरीबातल्या गरीब लोकांना तेवढी सबसिडी देऊन त्यांच्या घरी वर्षाला, महिन्याला एक गॅस सिलेंडर येईल एवढं काळजी घेईल. काही तोपर्यंत 2-4 दिवसासाठी काही लोकांना थोडीशी अडचण होऊ शकते, पण बाकी सगळा हा मीडियात तयार केलेली गोष्ट. आता जे औद्योगिक आस्थापनं आहेत त्यांच्यासाठीही या गॅसची टंचाई आहे, पण ते कोणता गॅस वापरतात तर ते आधी CNG कडे येतो. आता हा LPG झाला, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. CNG म्हणजे काय, जो नॅचरल गॅस आहे, म्हणजे याच्यात मुख्यतः मिथेन आहे, जो गोबर गॅस म्हणजे जो जमिनीच्या पेट्रोलियम खाणीतनं जो बाहेर येतो तो कॉम्प्रेस करतात आणि तो म्हणजे अतिशय मोठ्या दाबाखाली, आणि तो गॅस वाहनांमध्ये, म्हणजे त्यामुळे ज्या सगळ्या रिक्षा आणि ज्या गाड्या असतात ज्या CNGवर चालतात त्याच्यासाठी हा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, नैसर्गिक वायू तो वापरतात. काही जणांनी लगेच आता त्याच्यातनं त्या गटारातनं येणाऱ्या गॅस, मोदीजींची आयडिया वगैरे काय ते बालिश जे आपले आहेत दिल्लीत गल्लीत ते त्यांचा बालिशपणा चालू ठेवतील, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. पण तो कॉम्प्रेस नॅचरल गॅस आहे. त्याच्या बाबत थोडीशी टंचाई जाणवू शकते, कारण स्वयंपाकाचा गॅस प्रायोरिटी क्रमांक 1 म्हणजे प्राथमिकता, पहिली प्राथमिकता आहे. मग दुसरी प्राथमिकता आहे वाहनांच्यासाठीचा गॅस. त्याच्यातही बरीच वाहनं असतात जी दोन्ही इंधनांवर चालू शकतात. ज्या गाड्या असतात त्या जनरली CNG प्लस पेट्रोल अशा गाड्या असतात. म्हणजे त्या गाड्या
चालणारच नाही असं होणार नाही, रिक्षांसाठी वगैरे प्रश्न निर्माण होईल, पण तो त्यातला दुसरा भाग झाला. तिसरा भाग झाला हा नैसर्गिक वायू जो लिक्विड फॉर्ममध्ये करतात, -16 डिग्रीज -16 तापमान त्याचं केलं की तो द्रवरूप होतो, जो त्या घाटामध्ये बहुतेक तो का आणखीन कुठला विषारी वायू म्हणजे जो टँकर कोसळला आणि तो द्रवरूप करून तो टँकरद्वारे तो हा जो गॅस असतो तो मुख्यतः नैसर्गिक वायू असतो, परंतु तो औद्योगिक आस्थापनांना, वेगवेगळ्या उद्योगांना उष्णता निर्माण करण्यासाठी किंवा या गोष्टीसाठी तो लागतो. आणि या गॅसचंही कदाचित हे आता या सगळ्याचं कसं आहे की कतार या नैसर्गिक वायूचा LNGचा सगळ्यात मोठा पुरवठादार देश होता आणि जोपर्यंत कतारमधला पुरवठा थांबतो तोपर्यंत जागतिक गोष्टींवर परिणाम होणार. त्याचा काही फटका औद्योगिक या कारखान्यांना किंवा प्रकल्पांना, याच्यामध्ये अनेक मी असं ऐकतोय की वाहन निर्मिती प्रकल्पांना काही ठिकाणी याचा त्रास होतोय, काही ठिकाणी इतर उद्योगांना त्रास होतोय, तो सहन करावा लागेल. शॉर्ट टर्ममध्ये भविष्यात त्याच्यात मार्ग निघू शकेल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ताटात काय पडणार, आपल्या उद्याच्या जेवणाचं काय होणार याची भ्रांत अनेकांना. कारण तुम्ही TV चॅनल बघितला की काय वाटेल ते दाखवतात, कोणाला काही कळत नाही, आपलं चालू असतं. त्यांनाही 24 तास लढाई लढायचे, जसे सैनिकांना लढाई लढायचे तशी पत्रकारांनाही लढाई लढायची असते. आणि त्यामुळे दे ठोके अशा प्रकारे सगळं चालू असतं. पण मला असं वाटतं की या बातम्या कितीही आल्या, आणि मी असं नाही म्हणणार त्या खोट्या बातम्या आहेत, पण थोड्याशा त्या अव्वाच्या सव्वा केलेल्या बातम्या असतात. पण घरगुती वापराचा सिलेंडर आहे, त्याची टंचाई सरकार पडून देणार नाही. सरकारलाही निवडणुका जिंकायच्या आहेत, लोकांची काळजी आहेच, पण निवडणुकाही जिंकायच्या आहेत. पण तिथे टंचाई होणार नाही. वाहनांचा जो त्याच्यासाठीचा गॅस आहे तिथेही मला वाटतं खास करून रिक्षा आणि या सगळ्या वाहनांसाठीचा गॅस असतो, त्याच्यासाठी टंचाई जाणवणार नाही. त्याच्यासाठी प्रयत्न केले जातील. LNGसाठीच्या बाबतीत टंचाई जाणवते, ती जाणवू शकेल. आणि LPG व्यावसायिक आस्थापनांसाठी खाद्य उत्पादन करणाऱ्या कंपन्या किंवा ठेले किंवा हॉटेल रेस्टॉरंट त्यांना काही काळ टंचाई जाणवू शकेल. पण ती टंचाई गॅसचा तुटवडा असा आहे याच्यामुळे नाही आहे, तर ती सिलेंडरचं ब्लॅक मार्केटिंग केल्यामुळे, लोकांनी साठा केल्यामुळे, आणि आत्तापर्यंत ते जसं घरगुती वापरासाठी गॅस करण्याची जी यंत्रणा तयार केलेली आहे सगळी, आधार OTP वगैरे, ती त्याबाबत नसल्यामुळे ती यंत्रणा आकारास येईपर्यंत किंवा त्याचं काहीतरी नियमन करेपर्यंत ती टंचाई जाणवू शकते. परिस्थिती अवघड आहे. तक्रारी करण्याचा लोकशाहीत प्रत्येकाला हक्क आहे, परंतु अफवांवर विश्वास ठेवू नका. असंही नाही आहे की काही आभाळ कोसळलेलं आहे, काही जण लगेच त्याच्यासाठी मग काय करू, मग हॉटेल बंद आली तर जेवायचं कुठे, हे काय करायचं, एवढी चिंता करू नका. परिस्थिती निवळेल. पण तोपर्यंत तसे म्हटलं की संयम राखणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.